वर्षानंतर हा प्राचीन राक्षस आज जागृत झाला। त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांनी त्याचे गुलाम बनावे। शहरात एक मोठा स्फोट घडवून आणला। लोकांचे जीवन खराब करण्यासाठी तो आतुर आहे। या शहराचे रक्षण करण्यासाठी सर्व हिंदू रिव्हेंजर्स म्हणजेच गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी हे सर्वजण एकत्र आले। राक्षसाने हिंदू रिव्हेंजर्स यांच्याकडे पाहिले। त्याची नजर वाईट होती। त्याने आपल्या राक्षसी शक्तीने हिंदू रिव्हेंजर्स यांच्यावर हल्ला केला। हिंदू रिव्हेंजर्स यांनी सुद्धा चोख प्रत्युत्तर दिले। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी या सर्वांनी आपल्या बंदुकींनी राक्षसावर आक्रमण केले। राक्षसाचे साम्राज्य बस झाले। शहर सुरक्षित झाले आणि हिंदू रिव्हेंजर्स यांचा विजय झाला। येणाऱ्या काळात सुद्धा हिंदू रिव्हेंजर्स अशाच प्रकारे लोकांचे रक्षण करतील।